शांतरा कॅमेरे शेअर करून तुम्ही खाली बसा. कॅमेरे शेअर करून तुम्ही थोडं खाली बसा. म्हणजे मागच्या पोरांचं शांत बसा. ते शांत बसा. प्रेस सुरू आहे. शांत बसा. शांत बसा रे. प्रेस सुरू झाली आता. थोडं शांत बसा. कॅमेऱ्यावर त्रास नका देऊ. कॅमेऱ्यावाल्याला कुणी आपल्या पोरांनी त्रास देऊ नका. काय होतं बोल. नाही माझं म्हणणं असेल, शेवटी 60-70-80 वर्षापासून या समाजाला आरक्षण असून सुद्धा ओबीसी दिलं गेलं नाही. म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे. याला राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी याला गर्दी समजू नये, तर याला वेदना समजावी. गोरगरिबांची लेकरांची वेदना आरक्षणासाठी वाटोळ होते लेकराचं होईल. म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात. काय आता माझ भंगार गोळा झाले गावात धामाचे नसते. आवडते सारखं प्रेश म्हणलेलं सुद्धा कळत नाही तुम्हाला. गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकरांचा प्रश्न आहे. म्हणून मुंबईत आले सगळे जण गरीब मराठ्यांची सेवा करायला. त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 हजार थांबा म्हणून इथे, बाकीचे तिकडेच थांबा. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे, तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये. नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असेल आपली गाडी असून आपण रेल्वे कशाला जायचं. गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा. तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. इथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झाले वाटतं. त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहना लावले तरी काही अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे. गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय. तुम्ही दिवसभर बी रात्रभर बी इकडे राहिले तरी रेल्वेने कधीही तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता. हे समजून घ्या. काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि आमच्या गाड्या वाशीला कमवीत केला. उलट इथं लावायला जागा नाही. तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरा असं ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रक भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे, कुठं पार्किंगला लोक थांबले हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडे. तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेसमोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा. त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत. काय
बीपीडी का काहीतरी बीपीडी काहीतरी आहे ना, बीपीटी, हा ते एक मोठं ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका, कारण इथं शिल्लक राहता तिकडच्या पश्चिमवरती, त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घे. अन्न छत्र सुरू केलेले एक जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी मीडियात नाव घेईना. परत म्हणतात हे काय झालं, अन्न छत्र एकाने सुरू केलंय, पैसे मागवते तिसरा. आज ते नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही माझ्या गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तू आता मग किती पैसे झाले ते ज्यांचे फेडलेले ते आम्ही सगळे मराठी जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्ले ते मला माहिती. आता मी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केलेत, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करते. भिकार धंदे बंद करतो. तुही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो, मी नाव घेईन पुराव्यासहित. लोकसभेत तो कोणाकडून पैसे घेतले याचं मी नाव घेईन, आणि आता रेनकोटचं कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून देतो तुला. मला बोलायला नको. तू माझ्या जवळचा असेल लांबचा असेल माझे नाही घेऊन गाडी घेऊन पळतो. तुला काय घेऊन पळ म्हणलेलं नाही. तू माझ्या जीवाचा विश्वास जगून घेऊन पळतो आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जाण्यासाठी कसं विश्वास कमी देतो. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्यात द्यायला लागतो. नाव खराब होतं तुमच्या नालायकपणामुळे. मी मागायला लावलं ते असं होतं ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असते तर आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेचे आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असतील, कोणाला रेनकोट वाटायचे असतील, तो या गाडीत जमा असतो वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्रीची गरज नाही, आमचा पावसात झोडपू. हे दुकानदाराचा बंद केलेच नाही. समाजाच्या जीवावर फायदे आणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू असं करून काहीच सुरू आहे. तर मी भारतीय नाव सांगून दे, तो आयुक्त देवाला होईल. तुला तसं मी दादा आहे भादा आहे, इथं लोक पायाकडे ढोबरीत असते धरून. दादा नाही भादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे, असं काही नाही. कोण दादा असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतात प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग पुढे यायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा, किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. तुम्ही सांगत आहे का नाव? उगाच पैसे खाली काय करते, समाज मोठा करायला सोडून छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं काही माघारी पडत होतं काय नू. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलं, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं.
त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, हा शब्द आहे माझा. फक्त तुम्ही शांत राहा, शांत बसा. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं, नाही तर आम्हाला माहित नाही. काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितलं ते का कळत नाही? हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीने हा मार्ग काढा, तर हे का काढत नाही? आता बैठक सुरू असते, हे बैठक आहे हमेशा सुरू असतात, गेले बंगारेली मार्ग काढून लोकांच्या मनात जिंकायचे हे गरीबाचे, ते सोडून दिले. ते कालच विषय झाला, त्यांना काल बोललो ना, पुन्हा बोललं का? खरं बोला, खोटं बोलणार. कालचाच विषय ना, हा मग काल बोललो ना, त्याच्यावर काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठ्याच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी, तू 50 बाऱ्या नाशिकला कमवली, येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला, त्यात फडणवीसनं. त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाळलं टेनिस, तरी तो त्याच्याच दुरण उडीतो, तो पोरग पाडलं. हे म्हणजे ही राज ठाकरे म्हणजे असं आहे, मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीसची चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो. असले कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तुम्ही नीट राय. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलेंटियर रोखल्या होत्या, हे आम्हाला माहिती. मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा लिटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलांनीच आमच्या व्हॅलेंटियर रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तुका लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्याच घराण्याच्या काठात येतो, विधानात ठेवलं. चंद्रकांत पाटलाला काय अक्कल आहे रे भोगरीची? त्याला अक्कल ते ठेवलं असतं का? त्याच्यामुळे त्याला काढून टाकले. चंद्रकांत पाटील लय लांब जायला लागलो आता, असा शब्द वापरला का त्यांनी? नाही, चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नाही?
मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता. मी त्या चंद्रकांत पाटलाचा आत्ताने तो भाग्यालाच नाही लगेच त्याचा प्रश्न तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो मग बारीक घेणार. तो तसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्यात तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या. पण दिल्लीत राहायची पंचायत होईल या शब्दामुळे. राजकारणाचे शब्द बोलावे, कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा ते समाजाच्या अस्मितेत असतो मराठीचा. मला माहित ते शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना तर गेमच वाचली. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा, ओबीसीत महाराष्ट्र पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते. तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेराला बघणार, हे पण ध्यानात ठेवा. मला 3 दिवस उभं देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईचं सोडत पण इथून 100-200 किलोमीटर मागं उभं राहावं. आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी या. मग आता तुम्ही पत्रकार विचारलं असेल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर सोडून देतो. ते मला इथं म्हणले आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य. कोणाचं नाव घेऊन मी मोठं करण्यात माझ्या चला जाऊ द्या, जे म्हणले असतील ते म्हणले असतील द्या सोडून. मी आहे ना खंबीर ओबीसीतून आरक्षण घ्यायला. हा बरे कोण म्हणलं? कोण? चिचुंदरी. चिचुंदरीचे पाय मोजले का तुम्ही? तिला 4 पाय आहे, ते किती मिळत लागत आहे त्याची गाठ पळती. आणि चिचुंदरी लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, हिवाळा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चिचुंदरी. नुसती आरडत चलत, नुसती आरडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादाला सांगितलं होतं मी याला आवरा, त्याला आंदोलन संपू द्या. त्याच्यात बघतोच किती त्यांनी ते सध्या नको. हे लोक ना राजकारणी लोक नासके असते. सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं. मंत्री आमदार हे नासके असते. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातरा ठेवतं का? म्हशी तुम्हाला म्हशी भातराला येत होते कांतरवाडी. तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. याचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना तळपायचं असे यांचे विचार. याला सगळं सांगितलं नको बाबा. चला धन्यवाद. मला तोड पुढं पडायला लागला. नाही काही मेसेज नाही काय. बघू आम्ही कसं मिळत. आम्ही पुरे सज्ज झालेलो. फक्त मराठ्यांना कोण सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण तर घेणार आहे त्याच्यात तुम्हाला. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार आहे. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणार तुमच्याकडं टॅक्स लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय.
आता 29 ग्राउंडवर लावलेत, कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता, मला माहित नाही की आपल्या साहेबांनी सांगितलं उघड पळून गेलेली फोडले काय आहे का? त्यांनी सांगितलं की सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावते, हे लावतं, तिथं लावू द्या ना, गरीबाच्या लेकरात काय फरक पडतो. आणखीन बरेचसे स्टेडियम आहे तिथं कुठेतरी, इथं जवळ कुठेतरी माहित नाही आपल्याला, ते ओपन करा. आराम करते लेकरं, गाड्या लावते. ते वानखेडे स्टेडियम एक आहे, त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकतो. तुम्हाला जेवढे असेल तेवढे द्या, पण मराठीचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही डज म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस धन्यवाद. अरे मला नाही बोलता येत हिंदी. आमची मागणी ही संविधानाला धरूनच सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तऐवज हैदराबादचे गॅजेटियर, सातारा संस्थान म्हणजे बॉम्बे गव्हर्नमेंट कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तऐवजावर लागू झाले. तेच पुरावे दस्तऐवज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे. मराठा आणि कुणबी एक, याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आपण जे निघतोय. गॅजेटियर मध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी. म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असंच प्रत्येक गॅजेटियर मध्ये. सगळ्या शहरांची अधिसूचना काढली, तिची फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीचं. ओढजात उपजात म्हणून कुणबींची मराठ्यांची ओढजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाहीये. फक्त त्यांना द्यायचं जीवावर आलंय. पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई, निर्णायक टक्कर आंदोलन. मराठे आता घरी झोपायला तयार नाहीये. जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे निघाले. शनिवारी रविवारी यायचं तर आत्ताच यायला लागले. काही जेव्हा वेळ असेल तेव्हा निघतात, रात्रीच यायला लागले. त्यांना वाटतं आपले पोर मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागले, लढायला लागले, आपण घरी जाऊ काय करायचं. सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायला. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचा असं म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे, तर मग 180 जाती घातल्या होत्या आधी. मग 350-400 जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपजात मग घातल्या, त्या सुद्धा अवैधच असायला पाहिजे. मंडळ कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. एका डोळे गेले त्यांचे. 50%च्या वर 52% कसं काय झालं. वरचं 2% सुद्धा अवैध ते उडवायला पाहिजे. ज्या जाती सदन झाल्या त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या. दर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं. 50 वर्षात एकदा पण नाही केलं. हे पण अवैधच आहे. मग आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसती, मग ते बाकीचं जे पोटजाती उपजाती घातल्यात कायद्याला सोडून नाहीत का. मंडळांना तर 14% आरक्षण दिलं, वरच्या घातलेलं कायद्याला सोडून घातलेलं आहे. मग 16% वरचं मराठीचं आरक्षण आहे. मेल्यावर
मेल्यावर खत्म करेंगे. धन्यवाद. डी झोनच्या आतमध्ये फक्त डी झोनच्या आतमध्ये बाकीचे जे आहेत सगळे बाहेर निघा. अभ्यासक सोडून आतमध्ये कोणीही थांबू नका ही विनंती. स्वयंसेवक चला सगळेजण बाहेर घेईल. स्वयंसेवक जे ऐकत नाहीत ना त्यांना दादाच्या पुढे घेऊन या. फक्त एवढंच करा. आता एवढंच करा. जे तुमचं ऐकत नाहीत ना त्यांना दादाच्या पुढे आणून उभा करा. चला असू द्या. चला बाहेर मला स्वयंसेवक प्रत्येकाला जबाबदारी घ्या. चला पुढं. अविनाश मोहिते परळी पुणे नांदेड असे बांधलेले तुमचे सर्व सहकारी तुमची पाठीमागे वाट पाहत आहे. महाराजांच्या स्वागताच्या पाठीमागे आपल्याकडे कोणीतरी दिलेलं आहे. अरे माहिती आवाज तुमचं रे पागल आहे का इथे. वाशी नाक्यावर ज्या पोलिसांनी गाड्या अडवल्यात ना त्या सोडून द्या म्हणा. जेवणाच्या गाड्या आहेत. तुम्हाला देवेंद्र फडणवीस सांगितलंय तसं तुम्ही करू नका. पोलिसांनी विनाकारण गाड्या अडून धरून ट्रॅफिक जाम झाल्याच्या नावाखाली मराठ्यांना दूषित करू नका. त्या जेवणाच्या गाड्या आहेत वाशीच्या नाक्यावरती अडवल्यात. त्या पोलिसांनी सोडून द्या. कारण त्या पोराला जेवायला लागतंय. तुमच्या देवेंद्र फडणवीसनी मुंबईत बंद केलंय म्हणून महाराष्ट्रातले मराठी तिकडून ट्रकाच्या ट्रका भरून घेऊन यायला लागले. आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एक महत्वाचं सांगतो मी या मीडियाच्या माध्यमातून. बरं का देवेंद्र फडणवीस साहेब या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्वाचं सांगतो. जेव्हा केव्हा मुंबईवर संकट येईल दुःख येईल ना त्यावेळेस 2 वर्ष तुम्हाला जीव घालू एवढी ताकद महाराष्ट्रात आहे आमच्या. तुम्ही आम्हाला रूल पाडू नका. लोकांच्या मनात घर करून बसल. मुंबईत आम्ही आलतो तर आम्हाला मुंबईने जेवू नाही घातलं तर तुमच्यावर कधी दुःख संकट काही वाईट प्रसंग आला तर महाराष्ट्रातले मराठी सुद्धा म्हणते ह्या मुंबईने आपल्याला ध्यान नव्हतं दिलं अजिबात मदतीत जायचं नाही. देवेंद्र फडणवीस उलटे सुलटे वाट पाडू नको. उगच उलट्या सुलट्या जर वाटा पडल्या ना महाराष्ट्रात मराठ्यात एवढी ताकद आहे. मुंबईत कसलं संकट आलं तरी पुरा महाराष्ट्राच्या मदतीने येईल. पण तू जर अशी सवय पाळली तर महाराष्ट्राचं मन जर एकदा तुटलं ना
तर कधीच मुंबईच्या मदतीला महाराष्ट्र येणार नाही. आणि मग महाराष्ट्र जर नाही आला तर तुम्ही कोणाचंच काही करू शकत नाहीत ना. कोणाचंच महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्हाला मुंबईत भेटेल, नाही तुम्हाला मुंबईत कुणीच भेटणार नाही, कुणीच भेटणार नाही आम्ही जर तुमच्या मागे नसलो. त्यामुळे त्रास द्यायचं पण कर.